बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे, याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मला उद्धव अरे थांब, राजला विचारलं मी उत्तर देतो. सर सवाल ये है कि कई सारे अभी हाल ही उत्तर द्यायची नाही, तुम्ही प्रश्न विचारत राहा. तुझं झाला, तू विचार. काय झालं? हा बोल. धान्या वाघ जे म्हटलं मी हसलो नाही करता. मी हसलो ना. बाईकवर असा मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर. ते मागच्या थांबा, पत्रात आता ते आहे ना. ऐका, एकच विनंती आहे की या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही मुद्द्यावरती बोलतो. ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे, कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले. त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत. तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये. मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला. ते जर काही करू शकत असतील तर त्याच्यावरती बोला. या फालतू बाजपळ त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाहीये. उद्धव सर इसी सवाल का एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो. पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला? आज 4 काय 5 किती तारीख आहे? आज 4 तारीख आहे. अजून पुढे पण आहेत, पुढे सभा आहेत. सभांमधून पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागलात, कशासाठी करताय ते? आज वचननाम्याचं मला असं वाटतं आज जाहीर करणं होतं, तेवढ्या पुरता तो विषय ठेवा. बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला असं वाटतं सभांमधून मिळतील. ठीक आहे. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर वचननाम्यातील सगळी आश्वासनं मराठी माणसासाठीच आहेत असं ठाकरे बंधूंनी सांगितलेलं आहे. तर वचननामा प्रकाशित झाल्यानंतर ठाकरे बंधू शिवसेना भवनात एकत्रित. विरोधकांवर टीका देखील केलेली आहे. बिनविरोध निवडणूक करून घेतल्या, मतचोरी पकडली, त्यानंतर उमेदवारांची पळवापळवी सुरू केली असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 3 लाख कोटींचा घोटाळा यांनी केलेला आहे. त्यातून किकबॅक घेऊन निवडणुकीसाठी वापरले जात आहेत. हे कोकासूर ते पैसे वापरतायत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि शिंदेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. राहुल नार्वेकरांवर देखील त्यांनी टीका केलेली आहे. राहुल नार्वेकरांचं अध्यक्षपदावरून निलंबन करा. ते सभागृहात अध्यक्ष आहेत, बाहेर फक्त आमदार आहेत. त्यांचं त्वरित निलंबन करा अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. तर बिनविरोध निवडणूक ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया राबवा. ही निवडणूक म्हणजे आत्ता हे जे बिनविरोध झालेलं आहे ते सगळं रद्द करा अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर भाजप आमच्या सोबत असताना उपमहापौर त्यांनी कुणाला केलं होतं हे त्यांनाच विचारावं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मराठीचा मान हा राखलाच पाहिजे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. मराठी भाषा भवन सरकारनं अडवून ठेवलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मराठी भवनाचं दालन रद्द केलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर मराठी भाषा भवन सरकारनं अडवून ठेवलेलं आहे आणि मराठी भाषा भवनाचं दालन रद्द करण्यात आलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे सभांमध्ये मिळतील असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक असल्याचंही राज ठाकरे यांनी नमूद केलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातला महापौर मराठीच होणार. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मुंबईचा महापौर मराठीच होणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं. वचननाम्यातील ही सगळी आश्वासनं ही मराठी माणसासाठीच आहेत. कोरोनातलं काम अभिमानाने आम्ही सांगणार. निवडणूक आयोगाने आम्हाला अडवून दाखवावं असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आताचा भाजप कुठे होता असाही सवाल विचारलाय. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरेंनी केला.